नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. नारायणगाव वारवाडी गटामध्ये आहे आणि इथं राष्ट्रवादीचा प्रचार सुरू आहे. ताई नमस्कार. नमस्कार साहेब. कसा आहे प्रचार सुरू? चांगला आहे. अच्छा, काय पॅम्पलेट छापलंय? घड्याळ तेच वेळ नवी सावित्री पर्व सर्वसामान्यांचं. बर. आणि आता हा वारवाडी मधला काय पाहिलंच का? नाही, बरेच दिवसापासून येतेच आहे तसं. आणि पहिला दिवस असं नाही म्हणता येणार. प्रचाराचा पण तिसरी चौथी राऊंड आता ह्यांना पण विचारा. मावशी तुम्ही मला किती वेळा बघितलंय? तुम्ही त्यांना विचारू शकता. किती वेळा पाहिलं यांना? हे येतात का? हा येतात 2-3 मग वेळा. आता चिन्ह माहिती घ्यायचं काय? आहे ना गडे गडे. घड्याळ आहे का? हा तर अजून कोण माहिती का दुसरं कोण उमेदवार येतात का? अरे येते जातात हे 3 वेळा आले का इथं? सारखं येते. सारखं येतात का? सारखं येतात तुम्ही? साहेब एक एक मत महत्वाचं आहे नाही का? होय. एक मत महत्वाचं आहे. साहेब काय आहे, लोक ओळखतात. फक्त हे पॅम्पलेट दिल्याने कोणी ओळखत नाही. आपल्याबरोबर अनेक मंडळी असतात. ती मंडळी आपलं पॅम्पलेट घेऊन जात असतात आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. लोकांनी जर ओळखायचं असेल तर आपण त्यांच्या सुखात दुःखात सार्वजनिक कार्यक्रमात अनेक त्यांच्या चळवळींमध्ये जेन्युइनली जेव्हा तुमचा प्रचारही चालू राहू द्या, आमच्यामुळे डिस्टर्ब नको. हा, सुखा दुःखामध्ये जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. साहेब आपण सातत्याने जाणताय, मी 2012 पासून गावी आहे आणि 12-13 पासून मी मग शेतकऱ्यांसाठी काम करते. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. कसं मत मागता तुम्ही? मागा. नमस्कार, मी प्रियंका महेश शेळके, जिल्हा परिषदची उमेदवार आहे. घड्याळ या चिन्हाची सावित्री पर्व. आणि मग विचारते, तुम्ही मला ओळखताय का? कशाच्या माध्यमातून? कधी बघितलंय का? पाहिलंय. त्याच्या तुम्ही बहीणच लागताय आमच्या. काय चिन्ह यांचं? घड्याळ. बर. कसं आहे वातावरण गाड्याला? छान आहे एकदम. बर. चांगलं आहे एकदम. एकदम चांगलं आहे. पॉझिटिव्ह. मग हे उमेदवार म्हणून कसं वाटतं? एकदम छान आहे. इतर उमेदवार आहे. इतर आणि ह्या सुशिक्षित. योग्य आहे? योग्य आहे. चांगलं आहे. धन्यवाद. सुशिक्षित तर तुम्ही आहातच, योग्य आहे म्हणणं हे खूप महत्वाचं आहे. साहेब काय होतं, मी तुम्हाला तेच सांगते की सातत्याने मी वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. मग इथे नारायणगाव वारुवाडी हा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, इथे प्रभाग संघाच्या माध्यमातून मी ऑलरेडी काम करते. मग चला तिकडे आपण मतदारांकडे जाऊया. म्हणजे येस, हा, गाड्या बघा, महिला भरपूर आहेत. या. होय होय होय. नमस्ते. घड्याळाची उमेदवार ओळखता का? चांगले ओळखते. थँक्यू. काम करतोय, परिचय आहे, संधी द्या, आहे की नाही? धन्यवाद. वेळ कमी राहिलाय, एक जण महत्वाचं आहे, गाठण्याचा प्रयत्न करतो. असू द्या साथ. चांगलं आहे. म्हणजे लोक पण असं काय हसत मुखाने तुमचं घेतात. हा, स्वागत करा. मीच हासरी उमेदवार आहे त्याच्यामुळे. नमस्ते. ओळखता का साहेब? काय नाव माझं? शेळके. धन्यवाद. मिळालं का? मदत करा, संधी द्या, आहे की नाही? काम करते का प्रियंका शेळके? मग मदत करा. पण आता हे सकाळी किती वाजल्यापासून स्टार्ट करता? 7-7:30 पासूनच स्टार्ट होते. काय होतं साहेब, फक्त प्रचार म्हणजे चालू नाही आहे. अनेक ठिकाणी अंत्यविधी पण आहेत. आज मी स्वतः 2-3 अंत्यविधी केले, काल पण केले. नमस्ते, मी प्रियंका महेश शेळके, घड्याळाची उमेदवार. ओळखता का? काम करते का? मदत करा, संधी द्या. 7:30 वाजता. नमस्ते, मी प्रियंका महेश शेळके, घड्याळाची उमेदवार आहे. ह्या ताई सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. आम्ही ह्या ताईंनाच वोट देणार आहे. बर. राहायला कुठे तुम्ही ताई? आम्ही वारुळवाडीवरच राहिला. तर ह्या ताईंनाच का मत द्यायचं? कारण त्यांचं कामच खूप छान आहे, आम्हाला सगळ्यांना आवडतं. बर. आणि बाकीच्या लोकांना पण तुम्ही सांगता का? हो, आता जे चांगलं आहे ते आम्ही सगळ्यांनाच सांगणार. तर निवडून येतील असं वाटतं? येतील 100%. बर. साहेब, हा फरक आहे. पॅम्पलेट घेऊन बघा आपले प्रतिनिधी जातात, परंतु ज्या वेळेला उमेदवार म्हणून मी जाते ना, मला प्रतिसाद हा असाच आहे. आणि हे सर्वसामान्य लोक आहेत साहेब. मी त्यांच्यामधून बिलॉंग करते. सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला आहे. मी पुढे जाऊन
काम करण्याचा प्रयत्न करते. चला वेळ कमी आहे आमचा, बरोबर तुम्ही चला वाटलं. सकाळी 7:30 वाजता चालू होतो तुमचा आणि सर काय होतं 10-10:30 लोक झोपतात, त्यामुळे मॅक्झिमम लोक आम्हाला कव्हर करायचे असतात. साहेब नमस्ते. नमस्ते. प्रियांका महेश शेळके, घड्याळाची उमेदवार आहे का, ओळखता का, काम करते का, मदत करा, संधी द्या. थँक्यू. नमस्ते बाई. प्रियंकाताई शेळके, रुपाली संधी द्या. 7 तारखेला मतदान आहे. चला, ओळखता का, ओळखतो ना. चांगला आहे प्रतिसाद. चला 7:30 वाजता का सुरू होतं आणि मग प्रत्येकाच्या डोर टू डोर जातो. समजा वरती आपले 3 मजली इमारत आहे, हां मग त्यावेळीच करता. 3 मजले चढते ना सर. आता काय आहे, मतदार जिथे आहेत आणि मी असं काही बघत नाही की मला पॅम्पलेट्स देता का, मी असं काही बघत नाही की रेसिडेन्शियल आहेत का, कुठे ना कुठे ओळख असते, कोणी ना कोणी प्रशासनामध्ये असतं, तर मदत होते. डेफिनेटली लोक सजेस्ट करतात, एखादा चांगला कॅन्डिडेट असेल तर आपण ते करता येतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाणं, जिनं चढणं बहुत आपल्यासारखं होतं असेल. हा तर थोडंसं होतं, पण आता गाठायचे 80. नमस्कार साहेब. प्रियांका हा हो, मी आहे की नाही, सेवादल मला आवडतं ना, आवडतं ना, नक्कीच निरंकार जाते मी. बघा असे लोक सजेस्ट करतात, का करतात की मी जास्तीत जास्त लोकांना भेटावं ही त्यांची धारणा आहे. आणि वर्षापासून म्हणजे वर्षापासून पाहतो आम्ही त्यांचं कार्य पाहतोय. अच्छा. आणि जनसंपर्क चांगला ताईंचा. ते निवडून येतील. संधी लोकांनी द्यावी. संधीचं सोनं करतील. नक्कीच करतील ना. काही 100% करणार सोडून. काय लोकांचा कसा प्रतिसाद आहे? चांगला प्रचार. मी सांगितलं ना, अशी लोक सजेस्ट करतात की ताई आज आमचा देवाचा कार्यक्रम आहे, आज आमच्या इथे 5वीचा कार्यक्रम. लोक स्वतःहून फोन करतात. का करतात, त्यांना असं वाटतं हा उमेदवार योग्य आहे, ही महिला ओबीसी महिला राखीव सीट आहे आणि इथे महिला जी असणार आहे, जी कोणी लोकप्रतिनिधित्व करणार आहे ती महिला सक्षम हवी. सक्षम म्हणजे काय, योग्य उमेदवार त्यांना अपेक्षित आहे. की जे आपल्या लोकशाहीने सर अधिकार बरेच दिलेले आहेत की राईट टू स्पीच, राईट टू एक्सप्रेस, राईट टू लिव्ह, राईट टू म्हणजे कुठे पण स्वैराचार, आपण विचार स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे, आपल्याला भावना व्यक्त करता यायला पाहिजे. हे सगळं लोकशाहीमुळे. आणि मला वाटतं लोकशाही आहे म्हणून मी पण सुरक्षित आहे. आणि आपण हे सगळे आपल्या पद्धतीने विचारांची लढाई असते आणि ती आपण लढण्याचा प्रयत्न करतो. मग मला सांगा, काय समस्या तुम्हाला जाणवल्या नारायणगाव वारुवाडी या परिसरात? मी नारायणगाव वारुवाडी परिसरामध्ये जेव्हा आता फिरते तर बघा, मी नारायणगावमध्ये गेले तर अनेक असे ठिकाणं आहेत की जिथे एक अति सर्वसामान्य लोक आहेत, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जरी आपण म्हटलं तरी चालेल. मग त्यांच्या इथे असं शौचालय पण स्वच्छ नाही आहे. म्हणजे सार्वजनिक जे शौचालय हवे ना ते देखील व्यवस्थित नाही. म्हणजे एखादी महिला गेली किंवा माझ्यासारखीच जरी गेली तरी लाज वाटेल, दरवाजे तुटलेले आहे. तुम्ही स्वतः तिथे जाऊन कोणत्या एरियात? नारायणगाव. आता वॉर्ड मला वाटतं 1-2 वॉर्डमध्ये आहे नारायणगाव मध्ये. म्हणजे प्रॉपर शौचालय नाही. आता बघा, मी काल पण एका पेशंटला भेटायला गेले होते, ICU मध्ये होते, तर तेव्हा मी बघितलं की दुसऱ्या एक माझ्या ओळखीचे निघाले. आता आपले काय कुठेही गेलं तर ओळख तर निघतेच, नातेवाईक असतात, मित्रपरिवार असतात किंवा कोणीतरी बघितलेलं असं हाक मारतात. तर मी गेल्यानंतर मग एका महिलेला मी विचारलं काय झालं, तर ती बोलली किडनी स्टोनचं ऑपरेशन, म्हणजे मूत्रपिंडाचं आहे. तर मग का मूत्रपिंड? महिलांना टॉयलेट्स देखील नाही आहेत साहेब सार्वजनिक ठिकाणी. मी आता घरातून निघाले, मला भाजी घ्यायची किंवा मुलांना शाळेवर सोडायचं आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी असतात की ज्यांना आपल्याला तर माहिती आहे उतार वयानंतर वॉशरूमचा टॉयलेटचा त्रास असतो. मग अनेक कॉमन म्हणजे ठिकाणी आपल्याला टॉयलेट्स हवे, तर ते टॉयलेट्स देखील नाही. मग ही एक गरजच आहे ना की तिथे त्याची सोयी असल्याच पाहिजे. म्हणजे आपण फिरते टॉयलेट जसे सभा असल्यावर आयोजित करतो तसं स्मार्ट कॅफे टॉयलेट पाहिजेत. हे माझं विजन आहे की मला असं वाटतं की तुम्हाला जाणवलं? हो, जाणवलं की म्हणजे ह्या बेसिक सुविधा आहेत ना सर. अजून काही समस्या दिसल्या तुम्हाला? आता लोकांची जी स्तर आहे ना, आर्थिक स्तर, तो खालावलेला काय की त्यांना कुठून मदत होत नाही. मग समजा लोकप्रतिनिधी जे असतात त्यांची पण ड्युटी काय असते की त्या भागामध्ये काय आहेत. समजा काही मुलांनी पालकत्व गमावलेलं असतं, मग समजा त्यांना 18 वर्षापर्यंत आपल्या बालसंगोपनच्या माध्यमातून त्यांना जर थोडीशी आर्थिक मदत झाली
तर त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीचं होईल. त्यांना ते आपल्याला जे सुदृढ बालक अपेक्षित आहेत, 18 वर्षापर्यंत तर आपण प्रत्येकाला बालकच संबोधतो. मग ते ज्या गोष्टी आहेत, पण ते सरकार, आपण बघा कोणी एक व्यक्ती करू शकत नाही, पण ते शासनाच्या हातात आहे. मग अनेक ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आपण तिथपर्यंत नेऊ शकतो. आणि ही सर्वसामान्य आणि शासन यांना कनेक्ट करण्याचं कामच खरं तर लोकप्रतिनिधीचं असतं. आणि म्हणून योग्य लोकप्रतिनिधी जो समोरच्याला भेटल्यानंतर ज्याला कळते की या सर्वसामान्य व्यक्तीला, कुटुंबाला भेटल्यानंतर आपल्याला कळतंय. अशी काय करत होत्या, काय चालू होतं आता? निवांत झालं जेवण वगैरे? ओळखता का मला? मोबाईलवर बघता का? कशाच्या सुंदर आता हिच्यामध्ये तुझी काय काय काम केली तुझी आता सगळी बघता ना, कामं करते ना. म्हणजे करते. उमेदवार महिला कामं करतात. हां, मदत करा, संधी द्या, आहे की नाही? म्हणजे कामं करणाऱ्या महिलेला संधी दिली तर निश्चित 2 लोकांची कामं होतात तर 10 लोकांची कामं होतील. हेच ना, चल, मदत करा. आता मग म्हणजे बऱ्यापैकी तुमची ओळख तर तुम्ही परिचयाच्या तर दिसत आहेत. आता सगळा प्रचार वगैरे सगळा चालू आहे. तुम्ही मग असे विचारलं काय काय अडचणी तुम्ही सांगितलं का, सार्वजनिक शौचालयाच्या असतील किंवा काही महिलांच्या ज्या योजना राबवायच्या आहेत तर ते विशेष गतीने तर राबवले गेले नाही, तर ते तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने राबवायचे आहेत. आता काय होतं, मी जेन्युन तळागाळामध्ये काम करत असल्यामुळे मला ते प्रामुख्याने कळते. मी ग्रामपंचायतची सदस्य आहे, मी या प्रभाग संघाची अध्यक्ष आहे. त्यामुळे महिलांना कशाची गरज आहे हे महिला मोकळेपणाने माझ्याशी बोलतायत. आणि त्याच्यामुळे आता तुम्हीच बघितलं की लोक ओळखतायत आणि लोक सांगतायत. आणि मला वाटतं लोक सांगतात हेच माझं विजन असलं पाहिजे. जी अडचण आहे तीच माझं विजन आहे. मुळात समजा आता टॉयलेट झालं, माझा भर हा एज्युकेशन आणि हेल्थवर असणार आहे सर. कारण अंगणवाड्या आहेत तर अनेक ठिकाणी अंगणवाड्या पण नाही आहेत, आणि काही ठिकाणी अंगणवाड्या आहेत तर तिथे प्रॉपर फॅसिलिटीज नाही आहेत. तर त्या प्रॉपर फॅसिलिटीजसाठी आपण काम केलं पाहिजे. काय व्यवस्थित चाललंय ना प्रचार? होय होय सर. नारायणगावमधून कसा प्रतिसाद आहे? आता आपण वारुवाडीत. होय, वारुवाडीमध्ये चांगला आहे, नारायणगावमध्ये पण चांगला आहे. लोक म्हणतात की तुम्ही लादला गेलेला उमेदवार नाही, तुम्ही एक स्वतः सक्षम उमेदवार आहात. म्हणजे पर्याय नाही आहात तुम्ही, एक स्वतः प्रेरणा. तुमच्याकडे बघून आम्हाला वाटतं की म्हणजे तुमच्याशी कनेक्ट व्हावं वाटतं थोडक्यात. की महिला असेल तर महिलांशी कनेक्ट होतात, तर ते एक जाणवतं बोलण्यातून. लादला गेलेला असलं, लादला गेलेला उमेदवार असला असा वाक्यप्रचार तुम्ही यूज केला. हां, म्हणजे स्वतःहून तुम्ही काम करता स्वयंप्रेरणेने. म्हणजे असं कोणी सांगतंय आणि मग तुम्ही काम करता तर असं नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना, खेळणं कसं, चावी दिलेलं खेळणं आणि ओरिजिनल समजा लहान मुलं एखादं, ते कसं स्वतः खेळतं ना, स्वतः आनंद घेतं, स्वतः रडतं. आणि आपण एखादं खेळणं नाही ना, आपण माणूस आहे. आपण जर माणूस असेल तर आपल्याला दुसऱ्याच्या संवेदना किमान कळतील, कळल्यानंतर ते सोडवता येतील. परंतु सुखादुखामध्ये तुम्ही आहे तसेच समोरची लोक पण सुखादुखामध्ये असतात. तुमच्या त्यांच्यात काय फरक? सर, पहिली गोष्ट ही विचारांची लढाई आहे. दुसरी गोष्ट, ही जी सीट आहे ही राखीव महिलेसाठी आहे, बरोबर आहे. तर माझ्या समोरचा उमेदवार स्वतः सांगतायत अनेक ठिकाणी भाषणांमध्ये की मी 22 वर्ष घरातून बाहेरच निघालेले नाही आहे. आणि मी इथे सांगते की मी आज 12 वर्ष कंटिन्यू बाहेर आहे. माझी मुलं 4 वर्षाची आहे, माझी मुलगी छोटी 4 वर्षाची आहे, माझा मुलगा दुसरीला 8 वर्षाचा आहे. आता 2 दिवस त्यांच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं. मी पण एक पालक आहे, पण मी आता या प्रचारामध्ये किंवा मला या गटाचं पालकत्व घ्यायचं आहे तर मी माझ्या कुटुंबाला प्राधान्य दिलेलं नाही आहे. माझ्यासाठी माझा गट हा प्राधान्य असणार आहे. माझ्या जितक्या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मला पोहोचता येईल तितके जास्तीत जास्त अडचणी मला त्यांच्या समजतील. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते पालकत्व मोठं असणार आहे. आणि म्हणून कुटुंब तर आहेच. मी एक उत्तम गृहिणी आहे, अनेकांना माहिती आहे मी चांगल्या पद्धतीने जेवण बनवते, माझ्या घरातल्या लोकांना आवडतं की मीच केलेलं सगळ्या बऱ्याच गोष्टी. परंतु ते करून मी हे करण्याचा प्रयत्न करते. आणि कसं असतं सर, माझ्या पर्वाचंच नाव सावित्री पर्व आहे. सावित्रीमाईंनी स्वतःपुरता नाही विचार केला किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीला शिकवलं. मग सावित्रीने जर ठरवलं असतं माझ्याच कुळामध्ये इंजिनियर होऊ दे, डॉक्टर होऊ दे, बाकीच्या आमच्यासारख्या समाज घटकातल्या इतर महिलांनी काय केलं असतं? असं नाही झालं. त्याही वेळेला सावित्रीबाई फुले यांना सक्षमपणे पाठिंबा दिला फातिमा शेख यांनी. आणि त्यांना देखील मुस्लिम समाजातली पहिली महिला टीचर म्हणून संबोधलं जातं. म्हणजे जेव्हा ही एखादी चळवळ अशी समाज सुधारणेची उभी राहते ना, त्यावेळेला शिंतोडे उडवले जातात, दगड माती चिखल गोळे फेकले जातात. परंतु त्याच वेळेला काही समाज घटक असतो जो मुळात वंचित असतो, तो आपल्याला प्रेरणा देण्याचं काम करत असतो. आणि आज
माझ्या बाबतीमध्ये तेच आहे की सर्वसामान्यांना परिवर्तन हवं आहे, सर्वसामान्यांना क्रांती करावी वाटते आणि म्हणून सर्वसामान्य वेगवेगळ्या सातत्याने मला सूचना करतात. आणि बघा सर, निवडणूक कुठलीही म्हटलं की हार जीत ही असते, परंतु निवडणूक लागावी किंवा निवडणुकीला आरक्षण मला काय येणार हे मला माहिती नव्हतं. प्रियांका महेश शेळके काय इलेक्शन कमिशनपेक्षा मोठी नाही, एक सर्वसामान्य महिला आहे, त्यामुळे ती काम करत गेली. योगायोगाने एक संधी आली आहे आणि त्या संधीचं सोनं का करायचं, कारण सर्वसामान्यांच्या अडचणी प्रचंड आहेत. सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या जर गोरगरिबांचं दुःख मला म्हणजे दूर करायचं असेल तर मला हे संधी आहे की सर्वसामान्यांच्या जे जिव्हाळ्याचं हे पद असतं याच्या माध्यमातून थेट सर्वसामान्यांपर्यंत आपल्याला शासनाला पोहोचवता येतं आणि म्हणून आपण तर दुवा म्हणून काम करायचं आहे. मला एक सांगा का ही जी पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत हे गावकी भावकीचं राजकारण आहे. नारायणगाव हे खूप मोठं गाव आहे, जास्त मतदारसंख्या असलेलं गाव आहे. मग आता असं मला असं जाणवतं का काही लोक बोलायला पुढे येत नाही किंवा मला समजा तुम्हाला साथ द्यायची तर तुमच्यासोबत येत नाही किंवा गावकी भावकीच्या राजकारणामुळं कुठं बाहेरचं द्यायचं आपल्याच बरं आहे असंही काही लोक विचार करतात. काय सांगाल? जर लोक तुम्हाला बाईट देत नसतील तर निश्चित ही लोकशाही नाही, तर ह्याला तुम्हीच सांगा काय म्हणाल, दडपशाही. आणि जर लोक मोकळेपणाने म्हणत असतील, मी तुम्हाला मगाशी पण तेच सांगितलं की राईट टू स्पीक, राईट टू एक्सप्रेस, राईट टू टॉक, हे स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाहीने दिलेलं स्वातंत्र्य आहे सर. आम्हाला बाकी काही नाही दिलं आहे लोकशाहीने. विचार करण्याचा अधिकार दिला आहे, कोण योग्य आहे कोण अयोग्य हे आम्हाला बघायचं आहे आणि हे आमची लोकशाही, हे आमचं संविधान आम्हाला सांगतं. आणि एकमताचा अधिकार म्हणजे फार मोठा अधिकार आहे. मी सातत्याने लोकांना सांगते, मत कोणासाठी द्या माहिती आहे का? उमेदवाराच्या प्रतिष्ठेसाठी, उमेदवाराच्या वैयक्तिक ज्या महत्त्वाकांक्षा आहेत किंवा विकास आहे त्याच्यासाठी देऊ नका. तुमचं मत तुमच्या विकासासाठी द्या की कोणता उमेदवार निवडून आल्याने माझं स्वतःचा वैयक्तिक अंगभूत विकास होणार आहे. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, कुठल्याही गोष्टी असतील, अनेक गोष्टी खरं तर वाचा फोडण्यासारख्या आहेत. मी तुम्हाला तेच सांगते, अनेक गोष्टी मला पाहता पाहता चालता चालता आढळल्यात, मी त्या नोट डाऊन देखील केलेल्या आहेत की मला ज्याच्यावर काम करायचं आहे. अनेक ठिकाणी अंगणवाडी आहेत तर पुरेशा सोयी नाहीत, काही ठिकाणी अंगणवाडीच नाही तर त्यात तिथे आहे. बरं, अनेक ठिकाणी बघा बेसिक जे छोटे छोटे शस्त्रक्रिया असतात, लोकांना पुणे मुंबईला शिफ्ट करावं लागतं, तर किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटल, परंतु सगळ्यांचीच काही तेवढी आर्थिक परिस्थिती नसते की ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जातील आणि उपचार घेतील. मग माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींचं काम असेल. बघा, आज अजितदादा गेले, परंतु अजितदादांनी जाताना काय ओळख ठेवलेली आहे किंवा जाण्यापूर्वी त्यांची जी ओळख आहे ना, तो कामाचा माणूस अशी आहे. आज अनेक जण पक्षातली असू दे किंवा पक्षविरोधी असू दे, गेल्यानंतर काय सांगतायत, आम्ही गेलो होतो, आम्हाला दादांनी ही मदत केली, आम्हाला जागा मंजूर करून दिली, आमचं कोणाचं नोकरीचं काम केलं, आमचं काय काय केलं, हे लोक सांगतायत. मग आज त्याच अजितदादांनी खरं तर ग्रामीण रुग्णालय नारायणगाव या ठिकाणी 100 बेडचं 100 कोटीचं रुग्णालय दिलं आहे. मग तो माणूस देव माणूसच म्हणायला पाहिजे ना. आज मी तुम्हाला सांगते, मला हेल्थ आणि एज्युकेशनवर काम करायचं आहे. मग हेल्थचं तर ऑलरेडी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. दुःख आहे दादांच्या जाण्याचं, पण दादांची ओळख जशी कामाचा माणूस आहे तशी माझीही ओळख प्रियंकाताई ही कामाचीच ताई हेच व्हावी इतकीच अपेक्षा आहे. आज मला आनंद याचा आहे की उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्याच पत्नी आणि त्यांच्या अर्धांगिनी सर्वार्थाने, म्हणजे कशाने की त्या पर्याय नाही आहे, परत प्रेरणा, पर्याय म्हणून नाही तर प्रेरणा, जी महिला आधीही अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती, आज तिने उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलेली आहे. आता त्या आपल्या पालकमंत्री असणार आहे आणि पालकमंत्री 1000 होतील, पण पालक होणं अवघड असतं सर. पालक हा सर्व गोष्टी गुणदोषांसकट त्या मुलाला, पाल्याला सांभाळून घेत असतो. अजितदादा खरे पालक होते संपूर्ण राज्याचे. तसे सुनेत्रा वहिनी देखील त्यांच्याच इतकं खांद्याला खांदा लावून आपली सगळ्यांची ही पालकमंत्रीपदाची धुरा सक्षमपणे सांभाळतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांच्या जोरावरच खरं तर माझा आत्मविश्वास बळवला आहे की जसं मला अजितदादा ताकद देणार होते, सेम तशीच ताकद मला सुनेत्राताई माझा नारायणगाव वारुवाडी आदर्श मतदारसंघ करण्यासाठी देतील. तुम्ही तर आता विजय होईल असंच हे करताय सर. हा विजयाचा आत्मविश्वास लोकांनीच दिलाय. जर तुम्ही आता किती लोकांना माझ्याबरोबर भेटलात, किती लोक काय म्हणाली, लोक 100% आणि शुभेच्छा असंच म्हणतात, कोणीही ओके म्हणत नाही. ओके असं कोणीही म्हणत नाही, गप्प बसत नाही, असं कोणी म्हणत नाही. किमान आता तुमच्या समोर तरी लाजतील, घाबरतील, कारण तुम्ही फेमस आहात, तुम्ही बऱ्यापैकी सत्य मांडण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे, तुम्ही लोकांना आवडता. परंतु लोक
बोलत नाहीत पण लोक माझ्याशी बोलतात आणि मला वाटतं त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया हा माझा आत्मविश्वास वाढवत आहेत आणि पुढच्या काळामध्ये हा आत्मविश्वास मला नक्की परिवर्तनाची क्रांती या आत्मविश्वासामधून आलेली आहे. मग मी एक प्रश्न विचारला होता, गावकी भावकीचं राजकारण समजा आपल्या गावातले नाही आहेत, ह्या दुसऱ्या गावातले आहेत, मग कशाला निवडून द्यायचं, आपल्या भावकीतलं आहे असा समज वगैरे पसरवायचा प्रयत्न होऊ शकतो, काय सांगाल तुम्ही? मला एक सांगा, आत्ता माझ्या आधी म्हणजे 2017 साली या जिल्हा परिषद गटाची सदस्य कोण होत्या? बुचके होतं. आशाताई बुचके होत्या. आणि ताईंच्या आधी म्हणजे मला सांगायचं काय आहे, ताई जर होत्या तर ताई या गटातल्या गावांमधली होत्या का? पण तरी लोकांनी निवडून दिल्याच ना. मी या गटातली एक मतदार आहे, धनगरवाडी या गावातली एक मतदार आहे, त्याच्यामुळे मी या गटातली सदस्य होऊ शकते. त्यामुळे गावकी भावकीचं राजकारण हे ग्रामपंचायतला चालतं. मी देखील ग्रामपंचायत लढवलेली आहे, परंतु ग्रामपंचायतला देखील मी तुम्हाला सांगते आता लोक काम करणाऱ्याच प्रतिनिधीला निवडून देतात. कारण प्रत्येक मुलगी जी स्त्री सक्षमपणे लढते ना, ती कोणा ना कोणाची मुलगी असणार आहे, ती कोणा ना कोणाची सून असणार आहे, कोणा ना कोणाची बहीण असणार आहे. परंतु बघा कधी कधी आता बघा माझ्या घरामध्ये मी शिकलेली आहे, परंतु माझ्या मुलाला जर ट्युशनला पाठवायचं असेल ना तर मी एखादी चांगली कडक शिक्षिका निवडते आणि तिच्याकडे पाठवते. मी म्हणजे कोणी पण एक चांगली गृहिणी जरी असेल तर ती काय विचार करते, मग ती म्हणते का माझ्या नंदेकडेच पाठवणार बरं का, ती पण ट्युशन घेते. असं नाही आहे. फॅक्ट हा आहे, जो चांगला रिझल्ट देईल त्याच्याकडे आपण पाठवतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी हा चांगला रिझल्ट देणारा योग्य उमेदवार असावा. मला एक सांगा ताई, म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे तर तुमच्यासोबत काही म्हणजे मला अशी माहिती मिळाली की काही कार्यकर्ते नारेगावातले प्रचाराला होते तर त्यांना काही लोकांनी धमकी वगैरे दिली, ते खरं आहे का? दिली असेल. काय होतं, माझ्याबरोबर कोणालाही बघितलं का फोन जातोय. आता हा फोन कोणाचा जातोय मला माहिती नाही, पण फोन गेल्यानंतर ते मनातून येतात आणि शरीराने घरी असतात. त्याच्यामुळे आता चालतंय असं अनेक गोष्टी. बोलत नाही लोक उघड. हो, मी तुम्हाला तेच सांगितलं, लोकशाही अपेक्षित आहे आणि इथे वेगळा मार्ग. म्हणजे इथं लोक म्हणतायत आम्हाला ताई हवी आहे, बाई नको. बाई म्हटलं का दादागिरी असते आणि ताई म्हटलं का प्रेमाने समजुतीने काम करणारी असते. त्यामुळे लोकांना ताई अपेक्षित आहे, जी संवेदना असेल, जी कठोर असेल, योग्य त्या भूमिका घेऊन लोकांना न्याय देऊ इच्छिते. काय आव्हान करणार मतदारांना? मी हे आव्हान करेन की मी गेली सातत्याने 12-13 वर्ष प्रामाणिकपणे एक सर्वसामान्य कुटुंबातली महिला असून मी उच्च शिक्षित महिला आहे, परंतु मी कधीही स्वतःच्या कुटुंबाचं प्रातिनिधिकतेने व्यक्तिगत पातळीवर विचार केलेला नाही. संपूर्ण समाज ही माझी समाजव्यवस्था, कधी मी कुठलं कार्यक्षेत्र म्हणून काम केलेलं नाही. मी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाच्या बोलावण्याला किंवा सुखदुःखामध्ये स्वतःहून समाविष्ट होते. ते माझं आवड आहे आणि मला लोकांशी नाळ जोडायला किंवा कनेक्ट व्हायला आवडतं. मग मी आज इतकी वर्ष काम करते तर ही संधी संविधानाने किंवा लोकशाहीने मला दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी निश्चित एक मी सक्षम उमेदवार म्हणून तुमच्यापर्यंत आलेली आहे. परंतु हे सगळं होत असताना अनेकांचं, खरं तर ही जी या गटातली लोकसंख्या जवळपास 38,000 आहे. तर मी प्रामाणिक प्रयत्न करते की आता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की अजितदादा गेल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रचार यंत्रणा, मग कर्कश आवाजामध्ये गाड्या असतील, भोंगे असतील, असं आम्ही काही करत नाही आहे. आम्ही ठरवलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ओरिजिनल शिवसेना आणि RPI यांचं सगळ्यांच्या आम्ही विद्यमानाने काय ठरवलं की आपण प्रत्येक उमेदवाराने मतदाराची जाऊन गाठभेट घ्यायची, त्याच्याकडे मतदानरूपी आशीर्वाद मागायचे, आपल्या विकासाचा परिचय द्यायचा आहे. आपण एक उमेदवार आहोत. आपण उमेदवार म्हणून काय केलं आहे, पहिलं तर समाजासाठी आणि मग समाजाने माझ्या पदरात का मत टाकावं हे मी मांडण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे माझी लोकांना हीच विनवणी आहे या निमित्ताने की मी प्रामाणिकपणे आपल्या गाठी भेटी घेण्याचा प्रयत्न करते. परंतु आपण सगळ्यांना ज्ञात आहे की आपला लोकसंख्या विचारात घेता मतदारसंघ फार मोठा आहे. त्यामुळे काही ठिकाणी माझं पोहोचणं होतं आहे, काही ठिकाणी मला पोहोचता येत नाही आहे. तरी पण मी यापूर्वीही आपल्याकडे पोचलेली आहे आणि इलेक्शन हा एक पार्ट आहे. इलेक्शन नंतर देखील मी आपल्यातच असणार आहे. त्यामुळे मी जरी आपल्यापर्यंत थेट आली नाही तरी या निमित्ताने मी आपल्याला विनवणी करते की एक होतकरू महिला आपलं स्वतःचा विचार न करता, खरं तर तुमच्यासाठी प्रामुख्याने सर्व तळागाळातील महिलांसाठी, तळागाळातील सर्व गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे सेवा करण्याचा
प्रयत्न करते आणि ह्या प्रयत्नाला आपण निश्चित साथ द्याल हीच अपेक्षा मी या निमित्ताने करते. आणि जरी मी आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही तरी मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. आणि परंतु आता माझ्याकडे 2 दिवस अजून 2-3 दिवस आहे, तर मी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करते. पण मी पोहोचू शकली नाही तरी या ताईला साथ द्या आणि आपले आशीर्वाद असू द्या. मी स्वतः जिल्हा परिषदला आहे नारायणगाव वारुवाडी गटामध्ये. आमच्या नारायणगाव गणामध्ये माझ्याबरोबर ज्योत्स्ना रुपेश खैरे या आहेत. त्यांचं देखील ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये MBA त्यांनी केलेलं आहे. आणि माझ्या समवेत वारुवाडी गणामध्ये सौ रुपाली रमेश मेत्रे या ताई आहेत. त्या देखील इन्शुरन्स वगैरेच्या माध्यमातून लोकांशी संवाद त्यांचा आहे. त्यांचे मिस्टर त्यांचे अर्थसंपदा नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं पत वाढवण्यासाठी खरं तर तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी देखील काम केलेलं आहे. त्यांचं अनेक सहली त्या नेतात आणि त्यामुळे त्यांचाही लोकसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे आमचं पॅनल खरं तर 3ही एज्युकेटेड महिला आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, स्वतः नोकरी करतात, स्वतः उत्तम गृहिणी असून स्वतःचं कुटुंब सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि स्वतः कुटुंब सक्षमपणे सांभाळत असताना ते हा समाज देखील सक्षमपणे सांभाळतील ही मला खात्री आणि ठाम विश्वास आहे.